देवानं शुकाचार्यांना संकेत दिला आणि श्री शुकदेवजी महाराज राजाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले. ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथे विरेश ते सद्गुरु आपाईसा भेटीची आपोआप श्री गुरु भेटतात जीवनात येतात मला. आपण गुरु शोधायला जातो एवढे आपण हुशार होतोय की आपल्याला गुरु काय असतात ते कळायला नाही. एवढे आपण हुशार असू कदाचित पण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या संसारात आपल्याला बायको मुलं घरदार प्रपंच कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतील. आपण हुशार आहोत नाही असं नाही पण गुरु ज्याला म्हणतात ते आपल्याला कसं कळेल. तुका म्हणे आंगी व्हावे ते आपण तरीच महिमाने येईल कळू. आपण व्हावं लागेल तेव्हा त्यांनी ती स्थिती कळेल. आपलं कळण्यासाठी नाही. मग आपण निमूटपणे एक चांगला साधक होऊन आपल्या जागेवर बसायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मी फार महत्वाचा मुद्दा सांगतोय. जास्त महत्वाचा मुद्दा आहे. अंडरलाईन करण्यासारखा आहे. जर देव पाहिजे असेल गुरूंची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर गुरु शोधायला जाऊ नका. एक चांगला साधक होऊन आपल्याच जागेवर बसून राहा. भगवंताचं स्मरण करीत चांगला साधक होऊन बसून राहा. आपोआप श्री गुरु चालत येते. जसं आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या त्याचा आंबा होऊ लागला की आपोआप पाखरू येतात पक्षी येतो त्या फळावर बसतो. त्या आंब्यानं काही पत्र लिहिलेलं नसतं हरिभक्तीपर्यंत पोपटराव मी आताच आंबा झालोय तुम्ही या माझा आस्वाद घ्या. अजिबात नाही. काय केलं त्या कैरीनं त्यानं स्वतः परिवर्तन केलं. ती कडक होती ना महाराज टणक ती मृदू झाली मऊ झाली. ती आंबट होती ना ती गोड झाली. ती हिरवी होती ना ती पिवळी झाली. तिने टणकपणा टाकला तिने आंबटपणा टाकला तिने हिरवटपणा टाकला आणि आपल्याच जागेवर थांबली. आपाप शुक आला आणि त्यानं त्याला मुख लावलं. असंच आहे. राजानं अहंकार रूपी टणकपणा टाकून दिला. कुविचारांचा हिरवटपणा टाकून दिला. विपरीत दुराग्रहाचा आंबटपणा टाकून दिला आणि शांत भावनेनं समर्पित भावनेनं त्याने भगवंताचं स्मरण करीत बसला. म्हणून शुक आला. म्हणून शुकाचार्य आपल्या जागेवर शांत बसून राहील. मग शुकाचार्यांचं आगमन झालं. आला शीतल शांतीचा वारा. ज्याने सुख झाले या शरीरात फिटला पातकांचा थारा. अशी अवस्था झाली. सर्वजण पाहतच राहिले. राजाने शुकाचार्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. दंडवत प्रणाम. आत्महित जर करून घ्यायचं असेल तर संतांच्या समोर साष्टांग प्रणिपातच केला पाहिजे. आत्महित जर करायचं असेल तर शरणागती केली पाहिजे संतांची आणि मग ते आपला स्वीकार करतात. शरणागती केली नमस्कार करून त्यांना उंच आसनावर बसवलं. सगळे साधू संत राजाच्या भाग्याची प्रशंसा करायला लागले. भाग्यवान म्हणे राजा कारण हे कोणाला सापडत नाही. तो हे कधीच कोणाला सापडत नाही. कसे काय सापडले हे आले कसे हे जास्त महत्वाचं. कुठे जात नाही ते त्यापेक्षा गोदोहन काल मात्र सुद्धा एका जागेवर थांबत नाही. गोदोहन काल म्हणजे काय गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सुद्धा. गायीची धार म्हणजे जर्सी गाय वेळेला खबर आहे तिला बराच वेळ लागू शकतो धार काढायला. गावरान गायीची धार काढायला फार तर फार 5-6 मिनिटं लागतात. आहे ना गोमाता आपल्या समोर. म्हणजे 5-6 मिनिटापर्यंत दूध काढायचं. जर जास्त देत असेल तर वासाला ठेवायचा असा नियम आहे बरं त्याचा. गोदोहन काल मात्र एका जागेवर थांबतात. अशी शुकाचार्य महाराज आहे. आणि त्याच्यात पेक्षा पुढचा मुद्दा अखंड ब्राह्मणी स्थितीत आहे. क्षणभर सुद्धा त्यांची स्थिती सोडत नाही. अजून एक उदाहरण सांगतो त्याच्यावर. गायीच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढा वेळ थांबतो तेवढा वेळ सुद्धा त्यांची स्थिती सोडित नाही. अखंड त्या स्थितीत आहे. परत सांगू गायीच्या शिंगावर गाय परत जर शिंगे पुढे आणायची तिला शिंगच नसतं. शिंगाची जागा येथे शिंगाची जागा आहे त्याच्यावर मुठभर मोहरी राहील. एवढं जनावर आहे ते तासभर सुद्धा राहू शकतो. मोहरी सांगता येत त्याने मानच नाही आलो मग काय करायचं. गावरान गायीचं शिंग असावं त्या शिंगावर मोहरीचा दाना ठेवावा. तो जेवढा वेळ राहतो तेवढा वेळ सुद्धा आपली स्थिती सोडित नाहीत महाराज. मस्त आहेत स्वतःच्या मस्तीमध्ये. असे श्रेष्ठ असणारे शुकाचार्य तुम्हाला भेटले कसे. ज्या अर्थी ते आले त्या अर्थी मोठं भाग्य उदयाला आलं राजाचं. राजाच्या भाग्याची प्रशंसा होऊ लागली. त्यांना उंच आसनावर बसवलं.
त्यांच्यासमोर हात जोडून बसला राजा. प्रश्न विचारू लागला, बोलू लागला. महाराज, माझ्या अंतःकरणात काही भावना आहेत ज्या मला तुमच्या समोर व्यक्त कराव्याशा वाटतात. बऱ्याच वेळेला साधकाला भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. त्याचं उत्तर शोधण्याची अंतःकरणात भावना भूमिका दृढावलेली असते. पण कथा कीर्तन ऐकत जावेत. बऱ्याच वेळेला न विचारता सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. विचारलं नाही तरी सुद्धा जर तुम्ही मगाचा शुद्ध अंतःकरणाचा मुद्दा लक्षात ठेवा. तर शुद्ध अंतःकरणानं भगवंताकडे जाण्याकरिता निघाले असाल तर तो कोणत्या ना कोणत्या तरी शब्दांमधून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन टाकेल. हे जास्त आहे, हे जास्त महत्वाचं आहे. पण असंच आहे. हात जोडून त्यांनी महाराज बोलू लागला. राजा, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, करुण मनचे प्रभुज सारे वदनाराधू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, अंत नको पाहू, उकलनी मनीचे हितगुज सारे वदकवना. मग काय वाटलं, तुम्हीच सगळेजण स्वामी सेवक आहात. विनंती करावी लागते तेव्हा काहीतरी मिळतं. ज्ञानोबरांनी काही विधी सांगितला. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेस. ते ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा हाची दारवंडा, ते स्वाधीन करी सुभटा ओळंगण. पुढे सांगितलं, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. नाही तर निस्त दास्य सकळ म्हणले असते, अगरवता शब्द घातला नसतात, लोक फुगून फुटले असते. अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. मग सांगतील महाराज, मनातलं सांगते, अशा नाही सांगणार. दास्यत्व करावं. मला फार दृष्टांत आठवतात, पण आता मी काय करू. पुढे कथा सांगायची ना मला. अजून मनापासून जर विचारलं शुद्ध अंतःकरणानं सांगतात सुद्धा. एका साधूला सोनं तयार करता येतात. आता लुप्त झाली ती विद्या, असू द्या, होती एक विद्या तशी. आणि ते राजाला कळलं याला सोनं तयार करता येतं. राजाने साधूला बोलवून रुबाबात विचारलं, हे साधू चल मला सांग. तो म्हणतो, तुला नाही सांगणार. अरे सांग म्हणतो ना, तुला मारहाण करीन. मला मारहाण केली तर सांगणार, तुला त्या तुझ्या बापाला पण सांगणार नाही. चल. कारण फकड आहे साधू, फकड असला पाहिजे. साधू मस्त असला पाहिजे. याला पहा बंदीखान्यात टाकले म्हणे. टाकलं तुरुंगात. आणि तुरुंगात टाकल्यानंतर मग एका माणसानं सांगितलं म्हणे, हे साधू लोक तुम्हाला माहित नाही, त्यांच्या मस्तीत मस्त असतात, तुला कधीच सांगणार नाही राजा तू साधू, तुला त्याची सेवा करावी. राजानं त्यांनी मला सेवकाचं रूप धारण केलं शिपायाचं, आणि कळू दिलं नाही. रोज साधूची सेवा करायला तुरुंगात जायचा. राजा डबाच घेऊन जायचा जेवणाचा, पाय दाबायचा, सगळं करायचं. आणि मग बऱ्याच काळापर्यंत सेवा करून झाली. आणि मग त्यांनी हळूच साधूला त्यांनी कळवळ आलं. साधूनच विचारलं, अरे गरीब दिसतोस, रोज मला डबा घेऊन येतो, एवढ्या शुद्ध अंतःकरणाने सेवा करतोस, मला सोनं बनवता येतं, तुला सांगू का. स्वतःच सांगायला सुरुवात केली. सांगितलं, पण कुठेतरी जाणीव सर्वज्ञ असतात साधू संत सुद्धा. सांगितलं त्याला. सोनं बनवण्याची प्रक्रिया कळाली, पण एक मुद्दा मात्र तसा शिल्लक ठेवला. तर तपासून पाहतात ना, नाहीतर मग उंदराचा वाघही करता येतो, पण वाघ जर अंगावर धावून आला तर परत त्याला उंदीर करण्याची पण क्षमता असली पाहिजे ना. म्हणून हे जास्त महत्वाचं. म्हणून ती पण क्षमता पोटात होतीच. त्याला ते सोनं बनवायचं शिकवलं खरं. मग लगेच ताबडतोब राजा म्हणला, चला आता मला सोनं बनवता येतंय. बोला साधूला बोलवलं दरबारात. हा बसला खुर्चीवर. तो म्हणला, मला सुद्धा येतं. म्हणला, तुला काय
साधू हसून म्हणलं कुठेतरी घासली असेल, बिगर घासता येत नाहीये. हे घासणं फार महत्वाचं आहे. बिगर घासता साधू कृपा करायचा नाही, महात्मा कृपा करायचा नाही, सेवा पाहिल आधी. ती पण अंतकरणापासून म्हणे दाखव करून. राजाला नाही करता आलं महाराज. एक गुह्य गोष्ट ठेवली होती. म्हणे कसं काय झालं नाही म्हणे, राजा अरे पहिल्यापासून तुला ओळखीत होतो तूच आहे म्हणे, पण तू सेवा केलीस म्हणून तुला सांगितलं, पण तू असं करणार आहे हे मला माहित होतं म्हणून तेवढं शिल्लक ठेवलं होतं. म्हणून अगर्वता करावे असतं सगळं. निष्कपट भावनेनं साधूची सेवा जर केली तर साधू प्रसन्न होऊन सगळं देऊन टाकेल. निष्कपट झालं पाहिजे. का सांगतोय कशाकरिता? काहीच न लपवता, काहीच राखून न ठेवता आणि संपूर्ण समर्पण साधूच्या समोर जर झालं तर साधू आपलं कल्याण नक्की करेल. ऐका माझं म्हणणं. राजानं असंच केलं महाराज. राजा शुक्राचार्यांच्या समोर, हजार लोकांच्या समोर सांगू लागला, महाराज मी पाप केलंय. पाप कोणी सांगेल का महाराज? छातीत होत पाप केलं म्हणला. काय पाप केलंस? म्हणलं मी ब्राह्मणाचा अपराध केलाय. ब्राह्मण हा वंदनीय आहे, पूजनीय आहे, श्रेष्ठ आहे, भगवंताचं मुख आहे, भगवंताला प्रिय आहे, आणि अशा असणाऱ्या ब्राह्मणाचा मी अपमान करून बसलो. मी पाप केलं. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. पाप कोणी सांगत नाही महाराज, पण खरंच आत्महित जर व्हावं असलं तर आपलं सगळं सांगावं. आणि गुरुंच्या समोर सांगायची लाज वाटत असली, काही कमीपणा वाटत असला तर मगाचा मुद्दा आहेच लक्षात सगळ्यांच्या. शुद्ध अंतकरण त्या परम तत्वाचं स्मरण करायचं आणि त्याला सगळं सांगून टाकायचं मी असं आहे. मग तो आपोआप मार्ग दाखवतो. पण खरं सांगितल्यामुळे प्रसन्न झाले शुक्राचार्य आणि आश्वासन दिले. शुकसनकादिकी उभारीला बाहो, परीक्षितीला हो दिसासा. हात उंच करून त्याला आश्वासनच देऊन टाकलं. चिंता करू नकोस राजा, तुला परमात्म्याची भेट होईल. मस्तकावर हात ठेवला महाराज. भगवान भेटेल त्यावेळेला भेटेल, पण राजाचं काम इथंच झालं. शब्द मिळाला ना साधूचा की तुला देव भेटेल, त्यांचा शब्दच महत्वाचा असतो. तुमच्या समोर कथा सांगताना मी बसून मला अनुभव पण असला पाहिजे ना. मला माझ्या गुरुजींचे शब्द आठवत आहेत, ते असेच होते आणि त्यांच्या शब्दामुळे तर मी तुमच्या समोर कथा सांगतोय. हे जास्त विसरता कामा नाही महाराज. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कुठेतरी आईने केलेले संस्कार, श्री गुरुने दिलेला आशीर्वाद, सत्संगती, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या असतात ना. मग त्या संस्कारानं जर आपण विसरलो, सगळ्या गोष्टी विसरलो, आपण कृतज्ञ होतो. म्हणून त्या शब्दाकरिता कथा सांगता येते तुमच्या समोर बसून. हा माझा अनुभव आहे. पण राजाला त्या अनुभव येणार नाही याचं काय कौतुक आहे. शुकाचार्यांसारख्याने आश्वासन दिले, मस्तकावर हातच ठेवला राजाच्या. राजाच्या मस्तकावर शुकाचार्याने हात ठेवल्याबरोबर चमत्कार झाला, शक्तिपातच झाला महाराज त्याच्या. आणि चतुर्भुज रूपाचं भगवंताचं दर्शन हृदयातच झालं राजा. तिथंच त्याचं काम झालं. आता कशाला कथा सांगायची पुढे? मग राजाचं काम झालं. कशाला कथा सांगितली? आपण आहोत ना सगळे, आपल्याकरता आहे. परीक्षिताचं निमित्त आहे महाराज, कथा आपल्याकरता आहे. आपल्याला वाटतं परीक्षिता करता कथा, परीक्षिता करता नाही, आपल्याकरता. आपल्याला वाटतं अर्जुना करता गीता, अरे तो अवतारीच आहे. फक्त निमित्त आहे अर्जुनाची निव्याजे, गीता प्रकाशिनी सर्वराज. अर्जुनाचं निमित्त करून संसारा एवढं ओझं जगाचं फेडायचं होतं ना, म्हणून गीता सांगितली. अर्जुनाला निमित्त करून सांगितले. गीता आपल्याकरता आहे, भागवत आपल्याकरता आहे. म्हणून राजा कृतार्थ झाला एका क्षणात.
प्रश्न विचारतच होता, अहो आद्य वयम ब्रह्मन सत्सेव्या क्षत्र बांधवा, तुम्ही अतिथी रूपाने आलात, माझा प्रश्न आहे. आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुह्य पुरुषस्य यत् कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. मरणासन्न अवस्थेमध्ये असणाऱ्या, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे, अशा पुरुषाचं काय कर्तव्य आहे, मला कृपा करून सांगा. असा प्रश्न विचारल्यावर शुकाचार्य फार प्रसन्न झाले, फार प्रसन्न झाले. कसे काय प्रसन्न झाले? कारण राजाचा प्रश्नच तसा होता, मरण जवळ आलेल्या माणसानं काय कर्तव्य करा. मग तिथं त्या प्रश्नाबरोबरच पहिला स्कंध पूर्ण झाला आणि द्वितीय स्कंधात आपण पदार्पण करतो. शुकाचार्य पहिल्या स्कंधात काही बोललेच नाही, दुसऱ्या स्कंधात बोलायला लागले. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत कथा याच्यात एक साम्य. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा दुसऱ्या अध्यायातून शास्त्र सांगायला सुरुवात केली आणि भागवतात सुद्धा दुसऱ्या स्कंधातून शास्त्र सांगायला सुरुवात केली. पहिल्या स्कंधामध्ये काही शास्त्र वगैरे सांगितलेले नाही, फक्त कथा आहेत. शास्त्र मात्र आता दुसऱ्या स्कंधात आहे. तसं भगवद्गीतेमध्ये सुद्धा दुसऱ्या अध्यायात शास्त्र सांगायला सुरुवात केली. ते पण अर्जुन शिष्य झाला तेव्हा हात जोडून विनंती शिष्य असते आम शादी माम ताम प्रपन्न, मग त्याला शास्त्र सांगितलं. नाही तर आधी सगळी तोच भगवंताच्या समोर त्यांनी बोलणे करत होता, तोच देवाला सांगत होता तत्वज्ञान, पतंती पित्रो हे श्याम लुप्त पिंडो तथ क्रिया, काय काय होईल देवा, असं होईल तसं होईल. पंडितासारखा बोलत होता. देव मला मी काहीच बोलत नाही, तू आपलं बोलून घे. जेव्हा त्याचं सगळं बोलून झालं म्हणजे तू का बोलत नाहीस काहीच, आणि मग देवाने सांगितलं तुझं होऊ देत होतं बोलणं आणि आता तुला मी सांगतो. मग सांगायला सुरुवात. पहिला स्कंध पूर्ण झाला. सुज्ञ ऐकणाऱ्या लोकांच्या मनात भाव असेल त्यापेक्षा इथे भागवतकार मंडळी माझ्या समोर बसली आहे. मग ज्यांचं वर्णन केलं हरिभक्तीपरायण कुलकर्णी महाराज, आंबेडकर महाराज, ही मंडळी भागवत कथा सांगणारी मंडळी आहे. ते म्हणतील आता हा पहिल्या स्कंधातून दशम स्कंधात जाईल कसं, कारण जावे त्याच्या वंशक्रमाची कळत असं कसं काय कळेल, हे कसं काय जाईल. आमची बोली होती ठरलेली. काय होते की मला जी कथा सांगावी वाटेल ती मी सांगेन, बरोबर आहे की नाही. संयोजक समोर बसले आणि असं ठरलं होतं की दशमस्कंदच सांगायचा 8 दिवस. पण या सगळ्या लोकांचा आग्रह झाला की तुम्ही सुरुवातीचा तरी प्रसंग भागवत थोडंफार तरी सांगा आणि मग दशमस्कंद सांगा. मग हो नाही करता करता निदान परीक्षिताचा प्रसंग तरी सांगून व्हावा आणि मग आपण कृष्ण जन्मात प्रवेश करावा, या उद्देशानं आतापर्यंतची कथा आपण श्रवण केली. आणि आज आपण शेवटच्या टप्प्यात कृष्ण जन्मात जाणार. नाही तर आल्यानं त्यांनी सगळ्यांनी पाहिलं की पाळणं तयार आहे, सजवलेलं आहे, सगळं फुलं अगदी तयारीत आहेत सगळे लोक. आणि तेच लोक विचार करत असतील याचा कृष्ण जन्म होईल कधी. आता ते अजून हीच बडबड करतो केव्हा कृष्ण जन्म होईल, पण तो होईल आता लगेच, तुम्ही चिंता करू नका. म्हणून पुढच्या कथा आपण संक्षिप्त रूपाने श्रवण करणार आहोत. फक्त स्कंधांमधले भाव सांगून आपण दशम स्कंधात जाणार आहोत. चिंता करायचं काही काम नाही, तुम्ही फक्त ऐकत राहा शांत चित्ताने आणि सर्वांगाचे काम करून ऐका. महत्वाची गोष्ट सांगतोय. पहिला स्कंद पूर्ण झाला. अधिकारी कसा असतो तो कळाला की ज्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यानं काही अंतकरणात संसार शिल्लक ठेवू नये आणि सगळं सोडून भगवत प्राप्तीकरिता निघावं. तो परमात्मा प्राप्तीचा अधिकारी आहे. तुम्हाला देव हवाय ना सगळ्यांना, मग काय करावं लागेल, अधिकारी व्हावं लागेल. म्हणजे माझं असं म्हणणं नाही तुम्ही ऐकून आता कथा झाली की डायरेक्ट हिमालय, असं माझं तात्पर्य म्हणण्याचं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, संसार बाहेरून टाकायचा नसतो. माझा बाहेरून संसार टाकायचं शिकवणं हे काय शहाणपणाचं लक्षण आहे का. संसार आतून गेला पाहिजे, तो आतून घालवण्याची गोष्ट आहे. म्हणून तो आतून घालवणंच जास्त महत्वाचं. तुम्ही संसारात दिसत असाल आमची काय चिंता आहे, काय आम्हाला म्हणायचं. एक प्रश्न विचारला जातो पुढे आहे तो. प्रियव्रत नावाचा राजा संसार करत नव्हता तेव्हा त्याला प्रश्न विचारला होता, स्वयंभू मनुवादी करू सर्वांनी, का रे बाबा सांग मला, नाव पाण्यात असावे की पाणी नावेत असावे. मग काय उत्तर द्यावं, नाव पाण्यात असावे का पाणी नावेत असावं. काय आहे ते, नाव पाण्यात असावे. पाणी जर नावेत असलं तर काय होईल, नाव बुडून जाईल. तसाच पुढचा प्रश्न आहे, आपण संसारात असावं की संसार आपल्यात असावा. आपण संसारात दिसलो तरी चालेल, फक्त आपल्या पोटात संसार नसावा. तो जर पोटात असला तर त्रास देतो. म्हणून त्यांनी हे सोडून तुम्ही हिमालयातच गेलं पाहिजे असं नाही, पोटातून घालू. नाहीतर वनात जर तुम्ही जाल तिथे जाऊन जर बायका पोरांचं चिंतन करत बसाल तर काय त्याचा उपयोग आहे. म्हणून ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून
सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय परमात्मा भेटणार नाही हे शिकायचे पहिल्या स्कंदातून तो अधिकार स्कंद आहे. तो पूर्ण झाला. दुसऱ्या स्कंदात पदार्पण होत आहे, त्याला साधना स्कंद म्हणतात. त्याच्यामध्ये 10 अध्याय आहेत. साधना स्कंद. या साधना स्कंदामध्ये साधना सांगितली. पहिल्या 2 अध्यायांमध्ये ध्यान प्रकरण सांगितले. दुसऱ्या 2 अध्यायांमध्ये श्रोता आणि वक्ता यांच्या हृदयाची शुद्धी सांगितली. आणि शेवटच्या 6 अध्यायांमध्ये त्यांनी निधिध्यासन कशाला म्हणतात ते वर्णन करून सांगितले. असे 10 अध्याय या द्वितीय स्कंदामध्ये आहेत. या दुसऱ्या स्कंदामध्ये श्री शुकाचार्यांनीच बोलायला सुरुवात केली. आणि ते बोलत असताना त्यांनी सगळ्यात आधी राजाच्या प्रश्नाची प्रशंसा केली. प्रश्नाची, राजाची नाही, राजाच्या प्रश्नाची. तरी श्री शुकवाच हे वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मविद संमत पुंसाम श्रोतव्यादिशय पराः. राजा काय गोड प्रश्न विचारलाच नाही. वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृपः. राजा फार सुंदर प्रश्न विचारला. तो तुझ्या हिताचा नाही, लोकांच्या हिताचा आहे. तुला मरायचे 7 दिवसात हे मला माहिती आहे, पण तुला हे माहित नाही की लोकांना तुझ्यापेक्षा जास्त घाई आहे. तुम्हाला नाही कळत माझं म्हणणं? हो, जास्त घाईवर आहे. मरायला काही वेळ लागत नाही महाराज. तोंडातला घास तोंडातच राहतो. ग्रास वेळी सत्ता नाही आहे. गुचकी आली की मरण येतं. का आपण काल परवाच्याच कथेत पाहिजे. संसार सोडा लोक सोडित नाहीत, एका गुचकीत सुटतो. गेले लगेच माणसं बघा. किती वेळ लागतो संसार सुटायला? म्हणून कोण कधी त्यांनी मरेल सांगता येत नाही. क्षरभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा आहे ओळसा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, ओ क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, ओ क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा आहे जिंदगीला? ते कोणाला माहित नाही? सगळ्यांना माहित आहे की मरण कधी पण येऊ शकतं, कोणाला पण येऊ शकतं. मरण काय वय विचारून येत नाही. मरण काय अमुक धमुक फलानं काय विचारित नाही. मरण डायरेक्ट येतं महाराज. न विचारता, न कोणत्या प्रकारचं पत्र पाठवता, सूचना न देता येते आणि घेऊनच जात. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून राजा, अरे तुला 7 दिवसांनी मरायची गोष्ट खरी आहे, पण तुझ्यापेक्षा लवकर मरणारी माणसं आहेत ते गाफील आहेत. म्हणून हा प्रश्न तुझ्या हिताचा नाही, हा प्रश्न लोकांच्या हिताचा आहे. कृतो लोकहितं नृपः. हे राजा, लोकहिताचा प्रश्न केलास आणि फार गोड प्रश्न आहे. ऐक, जर तुला वाटत असेल त्याचं मरण जवळ आलेलं आहे, ज्याला लवकरात लवकर मारायचं त्यानं काय कर्तव्य करावं, तर त्याचं कर्तव्य सांग. श्रोतव्य आदिने राजेंद्र मृणाम संती सहस्रशः. कान उंच करून ऐक. महत्वाचा मुद्दा मी तुझ्या समोर सांगतो आहे. काय करावं त्यानं देहापत्य कलत्रादि शिवात्मसैन्यस्य सत्स्वपी तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्नपि न पश्यति. त्याने देह, आपत्य, कलत्र. देह म्हणजे शरीर, आपत्य म्हणजे मुलं, कलत्र म्हणजे सगळे नातेवाईक संबंधी. या सगळ्या लोकांमध्ये राहून त्यांना पाहून नाही पाहिल्यासारखं करायचं, पाहुण्यासारखं राहायचं. नाथाने हेच मला वाटतं वर्णन केलं असेल. तैसे असावे संसार, गौरी प्राक्तनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. तैसे असावे संसारिक.
जोरी प्रार्थनाची दोरी त्यानं संसारात तसं राहा. अनित कमळ जळी जैसे अनित कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी मनुष्य संसार करताना दिसतो, पण जसं कमळ पाण्यामध्ये राहतं पण पाण्याहून वेगळं राहतं, त्याला पाल्यानं ओलावा निर्माण होत नाही, ते ओलं होत नाही, त्याच्यावर एक तवंग असतो त्यालाच. तसा त्यांनी बोधाचा तर तवंग जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर तो संसारात असला तरी संसार त्याच्या अंगाला लागत नाही. बोध महत्वाचा आहे, हे जास्त महत्वाचं आहे लक्षात घेण्यासारखं. पण उपदेश करायला सुरुवात केली आणि मग पुढचा मुद्दा सांगितला की असं स्वतःचं मन या सगळ्या लोकांपासून आवरून घ्यावं आणि आवरून टाकली. मग काय करावं? तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वर आहे श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मरतव्यश्च ताभयम. तो जो श्रीहरी परमात्मा आहे, तस्मात भारत सर्वात्मा, सर्वात्मा असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या मधुर असणाऱ्या लीलांचं, त्याच्या ज्ञानाचं करावं श्रवण, श्रोतव्य. फक्त ऐकावं असं नाही, त्याचं करावं कीर्तन, म्हणजे ते लोकांच्या समोर सांगावं. आणि फक्त कीर्तन करून थांबू नये, त्याचं करावं स्मरण. 3 गोष्टी सांगितल्या. 3 गोष्टी फार महत्वाच्या. देवाविषयी ऐकावं, देवाविषयी सांगावं आणि ऐकताना आणि सांगताना देवाचं स्मरण करा. आता मी तुमच्या समोर सांगतोय ना, हे सांगत असताना जर मी भगवंताचं स्मरणच करीत नसेल तर ते सांगण्याचं तरी काय तात्पर्य? तुम्हाला पचणारच नाही, तुम्ही त्याच्यावर आरूढच होणार नाही. तुम्ही कधीच देवावर प्रेम करू शकणार नाही जर माझ्या पोटात देवाविषयीचं प्रेम नसलं तर. माझ्याच पोटात प्रेम नाही, मी तुमच्या समोर जीव तोडून प्रेम सांगतो, तुम्ही प्रेमावर जाऊ शकत नाहीत परमात्म्याच्या. मी आधी केलं पाहिजे, मग ते सांगितलं पाहिजे, आणि मग खऱ्या अर्थानं त्यांनी मला सर्वांच्या पोटात उतरेल. म्हणून तू श्रोतव्य म्हणजे तू त्यांनी भगवंताचं अनेक प्रकारची कीर्तन आहेत, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, क्रीडा संकीर्तन, अशी संकीर्तन आहेत ना. मग असं त्यांनी कीर्तन कर. हे कीर्तन त्यांनी करायचं, ते ऐकायचं, सांगायचं आणि भगवंताचं स्मरण करायचं. एवढं करण्यानं त्यांनी तुला खरोखर भगवत स्वरूपाचा प्राप्त होईल. राजा हुशार आहे, तो म्हणला महाराज मरण जवळ आलेल्या माणसाने हे करायचं असं तुम्ही म्हणता, मग हे सगळं आधीच करीत बसायची काय गरज आहे? मरायच्या वेळेला येईल न करता. ते बोले वेळे असं मरताना नाही कोणाला शक्य होत ते, कारण प्रत्येक गोष्टी करता अभ्यास असावा लागतो. बिगर अभ्यासाचं ते जमत नाही. मग राम 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 म्हणण्याचा सुद्धा अभ्यास असावा लागेल. देवाचं स्मरण करण्याचा सुद्धा अभ्यास असावा लागेल. रात्रंदिवस देवाचं हे राम राम तरी का म्हणत राहायचं? हे राम म्हणजे एक प्रकारची काठीच आहे. देवा वाचून बाकीचं कोणी पोटात यायला लागलं की त्याच्यावर राम नामाची काठी टाकायची, ते पळून जात. म्हणून ती काठी हातात घ्यायची, फक्त राम नाम ही काठी आहे. नामनामीचा अभेद असतो, या दृष्टीने जर पाहिलं तर तो परमात्म्याच स्वरूप आहे. पण तरी सुद्धा त्यांनी महत्वाचा मुद्दा हाच आहे की परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायचं. मला मरताना करेल ना स्मरण, तो म्हणला असं मरताना कोणाला स्मरण होत नसते राजा. येतवान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ पराम पुंस अंते नारायण स्मृती. भागवतात स्पष्ट उल्लेख आहे की सहजासहजी देवाचं स्मरण होत नाही मरताना. मग अरे जन्मभर सायस करावे लागतील. येतवान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया, म्हणजे ज्ञानार्जन करून स्वधर्माचं पालन करीत करीत भगवंताचं स्मरण त्याला जन्मभर करावं लागेल. मग जन्मलाभ पराम पुंसा, आणि मग अंते नारायण स्मृती, मग अंतकाल समयाला त्याला नारायणाचं स्मरण होईल. असं नाही होणार. जन्मभर त्याला आधी भगवंताच्या स्मरणाची सवय लावून ठेवावी लागते. एक मनुष्य नाथ महाराजांकडे गेला पैठणमध्ये,
त्यांना मला महाराज काहीतरी साधारण सांगा. भोळा बाबडा होता, ब्राह्मण होता. ते म्हणजे काय नाही, रोज आंघोळ करायला बसला की डोक्यावर पाणी घ्यायला सुरुवात केली की विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात करायची. तो आपला रोज नित्य नियमाने करत होता. डोक्यावर पाणी घेतलं की विष्णू सहस्रनाम. वयोवृद्ध झाला, मरून गेले दिवशी. लोक सगळे जमा झाले, त्याला बाहेर आणलं, त्या 2 फळ्या अंथरल्या, ठरलेला नियम असतो. त्याच्यावर त्याला झोपवलं आंघोळ घालण्याकरता. पाणी चांगलं तापवलं. तसे लोक असतात, घरातून नाही तापवून आले, बाहेरच तापवतात. ते भांडं सुद्धा वेगळे ठेवतात, त्याचे कपडे सुद्धा वेगळे ठेवतात. हा जन्मभर त्यांच्याकरता झटत राहतो आणि ते दाखवून देतात ते वेळा तुला आमच्यातलं काय नाही आता येत, तुझं सगळं वेगळं. कसे लोक आहे तो, आपण कशी फसलो, कशी झापड आहे आपल्या डोळ्यावर. किती जीव तोडून मला असं वाटतं हे सांगत राहावं, कथा नंतर सांगा. कारण गरजेचं हे आहे, तुम्ही गोष्टी लक्षात ठेवून काय करणार आहात हे जास्त महत्वाचं आहे. मग त्याला असं अंथरलं, वरतून त्याच्यावर पाणी आता घालायचं, तापवलेलं, गडवाभर पाणी घेतलं आणि त्याच्या डोक्यावर ओतल्या बरोबर प्रेताच्या तोंडातून विष्णू सहस्रनाम सुरू झाला. म्हणून चमत्कार झाला. कशामुळे झालं माहिती आहे का? त्यांनी सवय लावून घेतली, एवढी सवय की पाणीचा डोक्याला स्पर्श झाल्याबरोबर विष्णू सहस्रनाम सुरू करायचं. ही नाथांची कृपा आहे, नाथांचा चमत्कार आहे. पण सवय असावी लागेल. म्हणून ऐका, काही करू नका. हरी 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 म्हणायची सवय लाव. हरिबोला देता, हरिबोला घेता, सगळी कामं करता करता हरी 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 म्हणायची सवय लावा. खोकला आला की हरी हरी म्हणायचं, शिंक आले की हरी हरी म्हणायचं, जांभळे आले की हरी हरी म्हणायचं, उभं राहायचं ठरलं की हरी हरी म्हणायचं, बसायचं ठरलं की हरी हरी म्हणायचं, झोपायचं ठरलं की हरी हरी म्हणायचं, जेवायचं ठरलं की हरी हरी म्हणायचं, मरायचं ठरलं की मग म्हणायची गरज नाही पडणार, आपापच तोंडात. कारण मरणारे लोक कोणी पुचकी तरी मरतात, कोणी खोकून तरी मरतात, कोणी कशा तरी मरतात महाराज. मग ते करता करता जर हरी हरी म्हणायची सवय असेल तर त्या बुचकी सरची राम तोंडात, हरी तोंडात. मग जन्मभर सवय लावावी लागेल, जास्त महत्वाचं आहे. तेव्हा याच्यात फार गोष्टी अलंकारिक तुमच्या समोर मांडता येतील. अलंकारिक सांगून काय करायचं? काय लोक काय लक्षात ठेवणार, एखादा श्लोक घ्यायचा, त्याचे तुकडे तुकडे करायचे आणि मग ते व्याकरणाच्या दृष्टीने वाकडे तिकडे करून लोकांच्या समोर सांगायचे. जर त्यांच्या पचनी पडत नाही, फक्त एकच गोष्ट होती, लोकांवर छाप होती. लोक म्हणतात विद्वान आहे, फार विद्वत्ता. काय करतो त्या विद्वत्तेला? हे महत्वाचं आहे. मरायला लागले ना लोक, मरता मरता देवाचं स्मरण केलं, तुझ्या विद्वत्तेला काय करतो हे सांगणं महत्वाचं नाही, हे सांगणं महत्वाचं आहे. सावधान, ही सावधानता जास्त महत्वाची आहे. म्हणून आज प्रत्येकालाच वाटतं महाराज काहीतरी सगळ्यांच्या समोर मी सांगितलं पाहिजे. कारण एक आई आली होती, तिच्या मुलीला घेऊन आली होती आणि आल्यानंतर ती, आता माझं तर मौनच होतं आणि या सगळ्या लोकांबरोबर बोलत होते. याच्या आधी पण एकदा आली होती, म्हणे माझ्या मुलीला कीर्तन करायला शिकवा. कशा करता कीर्तन करायचं? म्हणजे आमच्यावर फार वाईट वेळ आलेली आहे आणि कीर्तन करायचं आणि कीर्तन करून तर मग कीर्तनाचा उद्देश काय? कीर्तनाचा उद्देश भगवत प्राप्ती नाही. खरं तर कीर्तन भगवत प्राप्ती करता करायचं असतं. कीर्तनाचा उद्देश कीर्तन करून पैसे कमावणं आहे. आमच्यावर वाईट वेळ आहे. म्हणजे कीर्तन करायचं, त्यातून पैसे कमवायचे, मग घर चालवायचं आणि मुलीनं घर चालवायचं. हे आई उपदेश करीत होती या सगळ्या लोकांना. तुमच्या नारायणगाव मधले सुद्धा काही लोक होते वाटतं ते ऐकाय. मी तर नव्हतोच म्हणा, त्यांच्याशी बोलणं सुद्धा मला योग्य वाटलं. म्हणजे तुम्ही कीर्तन शिकायचं म्हणताय, लोकांच्या समोर तुम्ही त्यांनी तुकडे तुकडे करून सांगणार आहे काय श्लोकाचे, आणि मग त्यांनी लोक तुमचं ऐकणार सुद्धा. लोकांच्या काय पदरात पडणार आहे? पदरात पडायचं हे की त्यांनी सावध व्हा, सावधान. इथं श्लोकच आहे, जन्मलाभ पराम पुंसा अंते नारायण स्मृती. जन्मभर साधना करावी लागेल, मग राम तोंडात येईल. उदाहरण सांगितलं, पुढचा मुद्दा आहे का गोस्वामीजी वर्णन करून सांगतात. जन्म जन्म मुनी जतन कराई अंत राम काही आवत नाही. अरे जन्म जन्म ऋषीमुनी तपश्चर्या करतात, पण शेवटी राम तोंडात येत नाही. ज्यांनी जन्मभर तपश्चर्या केली नाही त्यांच्या तोंडात राम येत नाही. आणि हा जर म्हणत असेल मरताना करून आपण देवाचं स्मरण, असं नाही करता यायचं. मग हे राजा परीक्षिती करता सांगितलं नाही, हे आपल्या करता सांगितलं. तुम्ही जर गाफील असाल, तुम्हाला जर वाटत असेल मरताना आपण देवाचं स्मरण करू, असं करता येणार नाही. तुम्हाला देवाचं स्मरण मरताना व्हावं असं जर वाटत असेल तर आजच तुम्हाला भगवंताच्या स्मरणाला सुरुवात करावी लागेल. हे त्याच्यातून शिकायचं म्हणून एवढा वेळ घेतला. नाही तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, एक सेकंद सुद्धा तुमचा अजिबात त्यांनी विनाकारण घेणार नाही. जेवढं गरजेचं आहे ते कळालंच पाहिजे, महत्वाचा विचार. मग आमच्याच देवाचं स्मरण केलं पाहिजे असं नाही.
तुम्ही कोणा ज्या भगवंताचं चिंतन ज्या स्वरूपात करणार असाल त्या स्वरूपात. आता ज्ञानोबारांनी लोकांना स्पष्ट सांगितलं, अरे देव देव म्हणून व्यर्थ का फिरस. निज देव नसी मुळी कोणी, देवा नाही रूप देवा नाही, नाव देवा नाही, गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तो आत्माच देव आहे, त्याची सेवा करा, त्याचं चिंतन करा. सवयच लावायची असेल तर आत्मचिंतन करायची सवय लावा. त्या चिंतनात जर शरीर सुटलं, रांकीची यामती अवधारी पुढली गती. अंतकाले क्षमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, भगवान स्वतःच वर्णन करून सांगतो. हे जास्त महत्वाचं आहे. मग कोणी आकारात कोण्या चांगले बंधनात देवाला पाहण्यापेक्षा असा देव पाहावा, असा देव जाणावा आणि त्याचं स्मरण करावं जास्त महत्वाचं आहे. हे राजाला कळालं. पण महाराज माझ्याकडे 7च दिवस आहेत. 7 दिवसात कसं काय चांगले होईल, काय करू मी साधन. मग त्याने सांगितलं, इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम. हे त्यांनी ब्रह्मसंहित असणारं पुराण आहे, त्याचं नाव आहे भागवत पुराण. या भागवताचं तू श्रवण कर. हे म्हणल्यावर त्याला जरा समाधान वाटलं. पण म्हणलं 7 दिवसात कसं काय श्रवण होईल आणि कसा उद्धार होईल. राजाला माहित होतं की 7 दिवसात भागवत सांगता येत नाही. पण सांगितलं त्याला, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत किती वेळ होतो. सूर्योदयाला सुरुवात करत होते सांगायला आणि सूर्यास्तापर्यंत सांगत होते आणि सगळे लोक शांतपणे ऐकत होते. काल परवाच मी सांगितलं आपलं सूर्यास्तानंतर सुरू होत आहे, ते पण 3 तासाची मर्यादा आहे. एवढं कसं सांगून होईल. म्हणून शॉर्टकट असू द्या, तुझा उद्धार होईल राजा, तू श्रवण. 7 दिवस कशाला लागतात, 1 तासातही उद्धार होतो. उदाहरण सांगितलं, दृष्टांत दिला. तरी हे खटवांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यत्ता मिहायुषा मुहूर्तात सर्वमुत्सृज्य गतवान अभयम हरी. खटवांगो नाम राजर्षी. खटवांग नावाचा एक राजा होता, जो त्याने देवतांची सहाय्यता करण्याकरिता गेला होता. आणि या देवतांना विजय प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आपल्या स्थानावर यायला लागला. देवतांना कळालं की याचं आयुष्य कमी आहे, 1 तासाचं आयुष्य उरलेलं आहे. मग काय करायचं, याचं पुण्य पाप कळालं. म्हणजे तुला पुण्य आधी भोगायचं की पाप आधी भोगायचं सांग. तो मला पुण्य भोगायचं. मग पुण्य आधी भोगायचं म्हटलं. मग त्यानं दशनाम अपराध रहित भगवंताचं नामचिंतन 1 तास केलं. 1 तासाच्या चिंतनात राजाचं सगळं पाप संपून गेलं. राजा उद्धरून गेला. 1 तास उरला खटवांग रायाशी आणि भाग्यदशा कशी प्राप्त झाली. आमचे भाऊ सारखे म्हणायचे, आम्हाला ज्यांच्याकडून श्रवण करायला मिळालं ग्रंथांचं, वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, फार अनुभवी असणारी महात्मे असतात. शेवटीच्या काळामध्ये सारखं हेच प्रमाण सगळ्या लोकांना सांगायचे. 1 तास उरला खटवांग रायाशी. कोणी भेटायला गेलं की याच मुद्द्यावर बोलायचे. 1 तास उरला खटवांग रायाशी. शेवटचं प्रवचन आमच्याच गावात केलं होतं आणि ते प्रवचनात सुद्धा हेच सांगत होते, 1 तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कशी प्राप्त झाली. म्हणजे सावध होते. त्यांना जर काही कळालं होतं की आता अशाने असं होणार आहे, आपणही सावध झालं पाहिजे. ते सावध होण्याकरिताच सांगतो आहे, लक्षपूर्वक आहे. राजा 1 तासात धरून गेला. दशनाम अपराध रहित नामचिंतन केलं. 10 प्रकारचे अपराध असतात. आपणही रात्रंदिवस राम राम म्हणतो. ते राम म्हणून काय उपयोग आहे. कबीर महाराज म्हणतात, मुंह में राम बगल में छोरा. तोंडात तर राम राम आहे आणि अंतकरणाची वृत्ती जर चांगली नसेल, छोरा म्हणजे सुरास डोळ्यात आणू नका. अंतकरणाची वृत्ती जर खराब असेल आणि जन्मभर राम राम म्हणत राहिले, त्याचा काय उपयोग होईल. अंतकरण निर्मळ करून रामरायाचं चिंतन केलं पाहिजे. अपराध आहेत 10 प्रकारचे. दशनाम अपराध रहित होऊन नामचिंतन केलं. 1 तासात राजाचा उद्धार झाला. तुझ्याकडे 7 दिवस आहेत राजा, तू निश्चित उद्धारून जाशील. राजाला उभारीच आली. सांगणाऱ्या माणसानं खचून जाण्यासारखं सांगू नये. सांगणाऱ्या माणसानं उभारी येईल असं सांगायचं. म्हणजे उभारी येण्यासारखंच आहे. म्हणून आपणही उद्धारून जाऊ शकतो. महाराज चिंता करू नका. तू म्हणाल ते उद्धरून गेले, तुकाराम महाराज होते, ज्ञानोबा होते, नाथ महाराज होते, नामदेव महाराज होते, ते श्रेष्ठ होते ना अधिकारी होते, आपलं कुठं तरी मी खसखस, असं नका समजू. आपणही उद्धरून जाऊ शकतो. आपणही परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. आपल्याला अधिकार आहे परमात्म्यापर्यंत जाण्याचा. निश्चित उभारी असली पाहिजे. राजाला उभारी आली आणि मग त्यांनी राजाच्या समोर बोलायला सुरुवात केली. श्री शुकदेवजी
124 तासात आपले श्वास होतात. या श्वासातून आपण भगवंताचं स्मरण करू शकतो. शांत चित्तानं कधीतरी एकांतात जाऊन बसलं पाहिजे आणि बसून फक्त पाहायचं आपल्या श्वासाकडे, कुठून प्रगट होतो, कुठे त्याने थांबतो, कसा येतो आणि कसा जातो. एवढं पाहिलं तरी तुम्हाला त्यातलं स्पंदन सुद्धा सहजच जाते आणि त्या श्वासातून भगवंताचं चिंतन करता येईल. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात, नासा पोटाहुनी वारा वाहत असे आंबोली 12 बोट वाहतो वारा. मग ज्यावेळेस तो चिंतन करू लागतो ना महात्मा, त्यावेळेस एक अंगुली कमी होते, नाकाजवळच त्याचा श्वास येतो आणि त्याची समाधी लागल्यावर तेही बंद होते. दिव्य स्थिती आहे. म्हणून श्वासावर केंद्रित झालं पाहिजे आणि त्या श्वासाला आळून धरलं पाहिजे, श्वासावर विजय प्राप्त केला पाहिजे. सांसों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सांसों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सांसों की माला पे सांसों की माला श्वासातून परमात्म्याचं चिंतन करावं, श्वासावर विजय मिळतो. यानंतर त्यांनी सांगितलं, संगतीवर विजय प्राप्त करून घ्यावा. संग महत्वाचाच आहे. ब्रह्मज्ञान सांगणं वेगळं आणि ब्रह्मज्ञान आणखी बांधणं वेगळं. तुकोबराय म्हणतात, न करे रे संग राहे निश्चळ लागून येती मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. हा खरे शब्द घातला ना महाराज. हे खरे शब्द घालण्याचं तात्पर्य असं आहे, कुठेतरी खोटं सुद्धा ब्रह्मज्ञान असलं पाहिजे. म्हणून खरं म्हणावं लागलं, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते, पण तपासून घ्यायचं आपलं जीवन. या मंडपात आपण तपासणी करण्याकरिताच आलेलो. तपासायचं की आपण जर खरोखर ब्रह्मज्ञान म्हणत असलो, लोकांच्या समोर ब्रह्मज्ञानाविषयी बोलत असलो, तर आपण खरंच संगरहित झालो आहोत काय, न करे संग. आपण खरंच निश्चळ झालो आहोत काय, राहेरे निश्चळ. आपण खरंच ममता रहित झालो आहोत काय, लागून येतील मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आणखी पुढे आहे ना, इंद्रियांचा जय. आपल्या इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत का? वासनेचा क्षय. आपल्या सगळ्या वासना संपून गेल्यात का? संकल्पाही वरी नये मन. आपल्या मनात संकल्प विकल्प निर्माण होतात की नाही, हे तपासून पाहणं गरजेचं आहे ना. आपण जाणीवीच्या पलीकडे गेलोय का? तुका म्हणे नाही जाणीव अंतरा आणि अंतर्या थारा आनंदाचा. आपल्यामध्ये आनंद कुठून राहिलाय की नाही, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस खरोखर कसाला उतरेल, मग म्हणायचं खरं ब्रह्म. जर अनुभवच नसेल तर मग बडबडच आहे. मी तुमच्या समोर बडबडच करत. अनुभव पाहिजे ना, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संग रहित व्हावं लागेल. आणि पुढचा मुद्दा सांगितला जितेंद्रिय. म्हणून जितासना, जितश्वासा, जितसंगा, जितेंद्रिय, 4 गोष्टी सांगितल्या. आणि या 4 गोष्टींना त्यांनी जिंकून मग त्यांनी भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपाचं ध्यान करायला सांगितलं. ते स्थूल सूक्ष्म रूपाचं ध्यान वर्णन करून सांगितलं, परमात्मा असा आहे, तो सूक्ष्म रूपानं पाहिला जातो, स्थूल रूपानं पाहिला जातो, कणाकणात तोच व्याप्त आहे, तोच विश्वाच्या रूपानं प्रगट झालाय, त्यानंच विश्व निर्माण केलंय. त्याचं रूप सांगितलं. तोच त्यांनी सगुण साकार होऊन क्षीरसमुद्रामध्ये आणि पहुडलेला आहे. त्याचं वर्णन शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम असं वर्णन करून सांगितलं. असा तो परमात्मा. आणि मग त्यानंतर 2 प्रकारच्या साधना सांगितल्या. एक सकाम साधना आणि निष्काम साधना. सकाम साधना आधी सांगतो. ज्याला ब्रह्मतेजाची इच्छा असेल त्यानं बृहस्पतीची उपासना करायची. ज्याला लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असेल त्याने देवीची उपासना करायची, भगवतीची. ज्याला स्वर्ग हवा असेल त्यानं देवतांची उपासना करायची. ज्याला मुलगा हवा असं वाटत असेल त्यानं प्रजापतीची उपासना करायची. ज्याला आयुष्य पाहिजे असेल त्याने अश्विनी कुमारांची उपासना करायची. ज्याला पत्नी हवी असेल त्यानं उर्वशीची उपासना करायची. ज्याला पती पत्नी प्रेम राहावं असं वाटत असेल त्यानं पार्वतीची उपासना करायची.
ज्याला ज्ञान व्हावं असं वाटत असेल त्याने शंकराची उपासना करायची, अशी स्वतंत्र उपासना वर्णन करून सांगितलं. आणि हे सांगत असताना पुढचा मुद्दा फार महत्वाचा सांगितला की ज्याला काहीच नको आहे त्याने नारायणाचं स्मरण करायचं. अकाम सर्व कामोवा मोक्षकाम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. त्यानं परमपुरुषाची उपासना करायची, तीव्रेन भक्ती योगेन, तीव्र भक्ती योगाने त्याची उपासना करायची. राजाने ऐकलं, राजाला समाधान पण वाटलं, पण मनात काही प्रश्न निर्माण झाले. तो म्हटला, महाराज तुम्ही सांगितलं की परमात्मा सगळ्या विश्वाच्या रूपाने नटला, अशी सृष्टी त्यांनी परमात्म्याने निर्माण केली, पण माझ्या मनात प्रश्न आहे की परमात्मा ही सृष्टी निर्माण करतो कशी, हे शास्त्र सांगायचं आहे. तो त्याचं पालन कसं करतो आणि त्याचा संहार कसा करतो हे मला कृपा करून सांगा. राजाचा प्रश्न ऐकल्यानंतर त्यांनी शुकाचार्यांना फार समाधान वाटलं आणि आता शुकाचार्य शास्त्र सांगायला लागले. दुसऱ्या स्कंदाच्या 4थ्या अध्यायामध्ये 12 श्लोकांमध्ये शुकाचार्यांनी वंदना केली, मंगल केली. आपण कथा सुरू करताना आधी बरेचसे श्लोक म्हणतो ना, बऱ्याच देवदेवतांची नावं घेतो. काही लोकांनी मला सल्ला दिला, महाराज तुम्हाला जरा जास्त नाही वाटत का ते त्याच्यात 5-7 मिनिटं निघून जातात. मला मग 2-3 तासाची कथा सांगायची, मग ज्या देवाची सांगायची 5-7 मिनिटं सारखं त्याचं चिंतन करायला लोक कुठून घडले. म्हणून 12 श्लोकांमध्ये त्यांनी मंगल केलं श्री शुकदेवाने. सुरुवातीला मंगल केलं व्यासदेवाने. जन्माद्यस्य येतोर्वयादित्रतच्चार्थेष्व विघ्नेश्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवयो मुह्यन्ति यत्सूरया तेजोवारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्वो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यम परम धीमहि. व्यासदेवांनी केलेलं मंगल. मधलं मंगल आहे शुकाचार्यांनी केलं. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोध लीलया गुहित शक्ती त्रितयाय देहि नाम अंतर्भवान अनुलक्षवर्तमने. भगवंताच्या निर्गुण रूपाचं वर्णन आणि भागवताच्या शेवटी सुद्धा एक मंगल आहे. श्रेष्ठांचा असा संप्रदाय आहे की 3 वेळेला मंगल करत जावं, पहिलं, मधलं आणि शेवटचं. पण शेवटचं मंगल सूतजींनी केलं. श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद वैष्णवानम धनम असं भागवताविषयी ज्यांनी ते बोलते. 3 प्रकारचं मंगल हे शुकाचार्यांनी केलेलं मंगल. पहिल्या श्लोकामध्ये वस्तुनिर्दिष्ट मंगल करून निर्गुण असणाऱ्या परमात्मा स्वरूपाची वंदना केली आणि त्यानंतर शुकाचार्य त्यांची दीक्षागुरु असणारी भगवती राधाराणी तिची वंदना करतात, पण तिचं नाव घेत नाहीत महाराज. कारण तिचं नाव घेतल्यावर शुकाचार्यांना बोलता येत नव्हतं, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की तिचीच आज्ञा होती, माझं नाव घ्यायचं नाही. सगळी कथा सांगायची, सगळ्या लोकांच्या समोर जाऊन सांगायचं, पण आपलं काही सांगायचं नावच घ्यायचं नाही, सगळं वर्णन करून सांगायचं असं सांगून ठेवलं. म्हणून तिचं नाव घ्यायचं नाही, पण अस्पष्ट निर्देश केला. नमो नमस्तेस्त्व वृषभाय सात्वताम विदुर काष्टाय मुहुक्कु योगिनाम निरस्त साम्यातिशयेन राधसा स्वधामनी ब्रह्मनिरस्यते नमः. अस्पष्ट शब्दांमध्ये राधसा असं म्हटलं. नमो नमस्तेस्त्व वृषभाय सात्वता, वृषभाची कन्या आहे ना, म्हणून अस्पष्ट रीतीने तिचं नाव घेतलं. आणि तिचं नाव घेतल्याशिवाय त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांचं मान ढळत नाही महाराज. मोठे मोठे ज्ञानी सुद्धा तिचं नाव जपतात. फार महत्वाची गोष्ट, जपलं पाहिजे. राधा म्हणजे कोण्या स्त्रीचं नाव नाही, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा आहे. राधा एक अवस्था आहे, राधा एक स्थिती आहे, राधा एक भूमिका आहे. त्या भूमिकेत तुम्हाला पण जाता येईल, सगळ्यांना राधा होता येईल महाराज. राधा म्हणजे भगवंताच्या प्रेमाची धारा, ज्याच्या चित्तामध्ये सदैव परमात्म्याच्या प्रेमाची धार वाहते आहे, त्या धारेलाच म्हणायचं राधा. तुम्ही राधा झालात की कृष्ण तुम्हाला सोडणार नाही महाराज, तुमच्या जवळच राहील. कृष्णानं आपल्या जवळ राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला व्हावं लागेल राधा. अखंड भगवंताच्या प्रेमाची धारा, चित्ताला दुसरा विषयच नसा. अजून माझ्या चित्तात सगळं येतं, फार वाईट वाटतं कधी कधी. विचारपूर्वक त्यांनी जर बारकाईने पाहिलं तर अजून सगळ्या गोष्टी मी चित्तात घेऊन फिरतो, देवाला सोडून बाकीच्या गोष्टींचं मी चिंतन करतो. असं वाटतं काही ऐशी दशा येईल माझी अंगा चित्त पांडुरंगा धरत असते. त्यांच्या चित्तात दुसरं काही नाही, नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. याचं नाव राधा. असं राधा आपल्याला होता येईल. मग राधा पण स्त्रीचं नाव नाही. मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही, मी तुम्हाला अवस्था सांगतोय, मी तुम्हाला भूमिका सांगतोय. खरंच जर परमार्थ करायचा असेल तर या भूमिकेत या राधा व्हा.
मग तुम्हाला कृष्ण सापडेल. कृष्ण म्हणजे असा बासुरी घेऊन पितांबर धारण करून तुमच्या समोर येईल असा नाही. या सगळ्या जगाला आकृष्ट करणारा जो परमात्मा आहे, जो त्याने अस्तित्व रूपानं सत्य रूपानं त्याने सर्वत्र विद्यमान आहे, तो परमात्मा तुमच्या जवळ आहे याची तुम्हाला अनुभूती येईल. फक्त तुम्ही राधा झालं पाहिजे, जास्त महत्वाचं आहे महाराज. हेच राधा कृष्णाचं प्रेम आहे. आपण फक्त वृंदावनातलं पाहतो, राधा झालं पाहिजे. म्हणून ज्ञानी जरी झाला तरी सुद्धा राधा म्हणतो. नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी, नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी, हम शरण वारे राधा रानी. या वृत्तीला शरण घ्यायचं, ही वृत्ती अंतःकरणात धारण करायची आणि मग त्यांनी भगवंतापर्यंत जायचं. पण मोठे मोठे ज्ञानी जपी सुद्धा राधा राधा म्हणतात. त्याच्या मागचे हे कारण आहे. नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी, नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी, हम शरण वारे राधा रानी, हम शरण वारे राधा रानी, नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी, नाम जपते सभी ज्ञानी ध्यानी, हम शरण मिलेंगे तुम्हें गोपाल, भगवान भेटतील. राधा राधा असा ध्यास घ्या अंतःकरणात. राधा होऊनच जा. प्रेमाची धारा प्रगट झाली की कृष्णाला यावं लागेल. जास्त महत्वाचं की राधा सामान्य नाही, ती भगवंताची दिवाणी झाली. राधा ऐसे भाई श्याम की दीवानी की व्रज की कहानी हो गई. राधा ऐसे भाई अशी झाली की वृंदावनाची एक कहाणीच झाली. विना परिणय के वो प्रेम की पुजारण, तो कहा की पटराणी हो पटराणी. अशी तिची अवस्था आहे. ही अवस्था आहे, तुम्हालाही होत आहे. पण आपण फक्त त्या मुद्द्यावर गेलो पाहिजे. फक्त गोष्ट म्हणून नका जाऊ, चरित्र म्हणून पाहू नका, वृत्ती म्हणून पहा, भावना म्हणून पहा. सब वृत्ती हे गोपिया आत्मा कृष्ण स्वरूप संधी में झलकत रहे वही रास आहे. हीच रास आहे, वृत्तीच गोपी आहे. आणि त्या वृत्तीनं आत्मस्वरूपाचं चिंतन करणं, आत्माच कृष्ण आहे. वृत्तीनं आत्मस्वरूप कृष्णाचं चिंतन करणं हीच रास आहे. आपण रासलीलेत प्रवेश करू शकतो, पण अशा पद्धतीने जर पाहिलं तर आपल्याला नजर असली पाहिजे असं पाहायची.
पण शुकाचार्य त्या मस्तीत मस्त आहेत. त्यांनी राधाराणीची वंदना केली. नंतर व्यासदेवांची वंदना केली. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेदसेव पुरुज्ञानमयं सौम्यायन मुखांबुरुहासवम. व्यासदेवांची वंदना करत आहे. मग सांगू लागले, राजा तू मला जसा प्रश्न विचारतोस ना, असाच एका प्रश्न नारदजी महाराजांनी ब्रह्मदेवाला विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर ब्रह्मदेवानं जे दिलं ते मी तुला सांगतो. मग आता नारदजी आणि ब्रह्मदेवाचा संवाद त्यांनी सांगायला लागले. या संवादामध्ये त्यांनी महाराज ब्रह्मदेव नारदाला त्यांनी काय म्हणतात ते बघा. तरी ब्रह्मोवाच हे नारायण परा वेदा देवा नारायण गजा नारायण परा लोका नारायण परा मका नारायण परो योगो नारायण परम तपा नारायण परम ज्ञान नारायण परम गती. नारायण, नार शब्दाचा अर्थ होतो जल आणि आयन शब्दाचा अर्थ होतो त्याच्यावर वास्तव्य करणारा. जो जलावर वास्तव्य करतोय त्याचं नाव आहे नारायण. हा एक अर्थ. अजून एक अर्थ आहे का, ही सगळी प्रकृतीच आहे. ही प्रकृती म्हणजे जल आहे आणि या प्रकृतीचं जो आधिपत्य करतोय तो म्हणजे तिच्यावर शयन करतोय तो खरा नारायण. जो कणाकणात व्यापक आहे, जो सर्वत्र गच्च भरलेला आहे तोच नारायण. आपल्याला नारायण फक्त शेषशाहीच जाणवतो, आपण फक्त त्यालाच नारायण म्हणतो. तो नाही, अरे कणाकणात नारायण आहे, सगळीकडे भरलेला आहे, तो पण नारायण आहे. त्याने या रूपानं पाहिलं पाहिजे. तोच सगळं काय त्यांनी करतोय तो दिव्य आहे. त्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं. म्हणतात एकच त्यांनी ब्रह्म आहे. सर्वं खलुदं ब्रह्म हे त्यांनी आपण म्हणतो, पण त्याच्या आधीचा मुद्दा आहे एकमेव अद्वितीयं ब्रह्म. एकच आहे ब्रह्म. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मिथ्या असणारी प्रकृती प्रतीला आली. त्या प्रकृती परमात्म्याचा संग झाला आणि त्या प्रकृतीमुळे परमात्म्याला त्यांनी अनेक नाव आहे. ती स्वतःच वर्णन करून सांगते. हे पती जन्मला माझे उदरी पती जन्मला माझे उदरी पती जन्मला माझे उदरी पती जन्मला माझे जन्मला माझी उदरी. तुम्ही ऐकतात ना सर्व, गंमत आहे थोडी. ज्ञानोबरायांनी अभंगात वर्णन करून सांगितले. ते म्हणतात, बाई म्हणते नवरा माझ्या पोटी जन्माला, माझा नवरा माझ्याच पोटी जन्माला, पती जन्माला माझी उदरी. आणि पुढचा मुद्दा आणखी सांगितलं, मी झाली त्याची नवरी, मी त्याची नवरी झाली. आणि पतिव्रता धर्म पहाव माझा सर्वापरी पती भोगी जीव. मी अशी पतिव्रता आहे की मीच पतीला भोगते. पण तिने त्याला झाकून टाकलं महाराज. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी आविद्येची चाली थोरी सारी प्रमाणात आवडली. गंमत आहे. निर्गुणपती आवडे मज आधी माय पाठी भाज झाली. मला निर्गुण निराकार नवराच आवडतो म्हणून मी त्याची आई झाले आणि मग त्याची बायको झाली. भाज म्हणजे बायको, पाठी भाज झाली. काय शेवट त्याचं? मी माय राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करियो. मी माय आणि राणी, मी आई पण आणि मी त्याची राणी पण. आणि तसे नाही, पतिव्रता शिरोमणी. आणि या स्थितीत जाऊन ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करियो. ज्ञानोबरानंतर मी या भूमिकेत आहे आणि ती जसं सांगते ना तशी मी सुद्धा क्रीडा करत आहे. ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करियो. हे करता येतं सगळ्यांना, या भूमिकेत जाता येतं सगळ्यांना. फक्त विवेकाची दृष्टी आली पाहिजे, नजर आली पाहिजे, नजरेनं ऐकलं पाहिजे. परमार्थ कोणाचा? गुरुजी लोकांना प्रश्न विचारायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परवडते. काय ऐकणार? लोकांचा पाठ झाला परत ऐकतात, काय वाया जाणार? ते लोकांना विचारायचे, सांगा परमार्थ गरीबाचा का श्रीमंताचा? लोक भांडणच करायचे. कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. मग ते 2-3 मिनिटं भांडू द्यायचे. मग म्हणायचे थांबा, परमार्थ गरीबाचा नाही आणि श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ. आंधळ्या माणसाचा परमार्थ नाही. उघडताना बुक्का लावल्यानं गण लावल्यानं परमार्थ होत नसतो. माळा घालून सगळ्या लोकांच्या समोर मिरवल्यानं परमार्थ होत नसतो.
फक्त पोथ्या वाचून लोकांच्या समोर टेंभा मिरवल्यानं परमार्थ होत नसतो, परमार्थ नजर आल्यानं होत असतो. मग नजरेचा परमार्थ जोपर्यंत आपल्या पोटात द्वैत भरलेलं आहे, आपण हे सगळं त्यांनी द्वैतात्मक सगळं जगत पाहतो, आपल्या नजर आली नाही. नजर ज्या दिवशी येईल त्या दिवशी हे आपोआप कळेल मग कोणता पती येईल, कसा माझ्या पोटी जन्माला आला, मग कशी मी बायको झाले, कसा तो पती झाला, हे सगळं आपोआप कळेल. पण बोला नाही ती आली बोला, आमचा बाप गरवार झाला. नाथ महाराजांचं प्रमाण. जे बोलताच येत नाही ते बोलण्यासारखं झालं ना, आमचा बापच गरोदर झाला. बाप कुठे गरोदर होतो का? असं म्हणायला लागलं की टाळकरीच मागे म्हणतात, भाऊ बोला नाही ती आली बोला, तुमचा बाप गरवार झाला. म्हणजे तुमचा काय प्रकार आहे? ते म्हणजे आमच्याच बाप गरोदर होत नाही, तुमच्यात होत असलं तर बघा. बाप काय गरोदर व्हायची वस्तू आहे? तो परमात्मा त्यांनी मायेच्या संगतीनं ईश्वरत्वाला प्रौढ झाली आमची आई, आणि बापाशी नावे ते ठेवले पाहिजे. आमची आई प्रौढ झाली प्रकृती, तिने परमात्म्याशी संग केला, अनादि कल्पित तादात्म्य संबंध झाला, आणि या संबंधातून ती 3 रूपाने परमात्म्याशी संग करू लागली. माया, अविद्या आणि तमप्रधान प्रकृती. मायाहून संग केला परमात्मा नावाला ईश्वर, अविद्याहून संग केला परमात्मा नावाला जीव. आपण सगळे देवच आहोत, पण आपल्याला अविद्येमुळे जीवापणा आलेला आहे. आज डोकून पाहिलं पाहिजे, आपल्याला देवच धरलेला आहे. देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आपण सारे देवच आहोत, जीव आवड हे देव, सगळे जीव देवच आहेत. तशी नजर यावी लागते. नजर आल्यावर सगळे आपोआप देव दिसतात. आपल्याला जर आपलं देवत्व कळलं की जगातलं सगळं कळतं. मला देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले, सगळे लोकच देव झाले अशी अवस्था आहे. आणि तीच तमप्रधान प्रकृती रूपाने परमात्म्याशी संग करू लागले, मग सगळं जगत प्रगट झाले. म्हणजे ईश, जीव आणि जगत या 3 गोष्टी मायेचा संग झाला म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी लटक्या दिसतात, खोट्या खोट्या दिसतात. हे महत्वाचं आहे, हे समजून घेण्यासाठी. असं कृष्ण जन्मापर्यंत जायचं ना, हे मला सांगायला आवडतं. मला फार मौज आहे याच्यामध्ये. मला जर ऐकणारी माणसं सापडली की त्यांना सोडित नाही, त्यांना धरूनच असं वाटतं सांगावं यांच्या समोर या असं. म्हणून तो परमात्मा त्यांनी ईश्वरत्वाला प्राप्त झाला. ईश्वर हा भाव आहे, आणि ईश्वर त्यांनी महाराज या संपूर्ण सृष्टीला निर्माण करू लागला. ही संपूर्ण सृष्टी त्यांनी ईश्वरानं प्रगट केली. त्याच्या पोटात संकल्प निर्माण झाला ना. बाप गरवार झाला म्हणजे काय झालं? एकोहम बहुशाम प्रजाय, मी एक आहे मी अनेक व्हावा हा संकल्प ईश्वराच्या पोटात निर्माण झाला. आणि ईश्वरानं संपूर्ण विश्व अशा पद्धतीने प्रसवला. विश्व तो विश्वाला प्रसवला. त्याच्याकरिता तो अभिन्न निमित्त उपादान कारण झाला. तो याच्याकरिता अभिन्न रूपानं आहे, तो याचं निमित्त आहे, तो याचं उपादान कारण आहे. असा आहे ईश्वर. आणि त्या ईश्वरानं संपूर्ण विश्व हे निर्माण केलं. त्याच्या संकल्पाने हे सगळं निर्माण झालं. मग ते 3 गुण आहेत, त्यांची साम्य अवस्था, काल, कर्म, स्वभाव, महत्त्व, 3 प्रकारचे अहंकार, या सगळ्या गोष्टी त्यांनी पुढे वर्णन करून सांगितले. त्याच्यातून त्यांनी पुढे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याच्यानंतर शब्द, स्पर्श, रूप, रसगंध त्यांची असणारी गुण आहेत, तन्मात्रा, अशी 24 प्रकारच्या प्रकृतीचं वर्णन करून सांगितलं. मग त्या परमात्म्याने विराट रूप धारण केलं, त्याची कथा वर्णन करून सांगितली. मग तोच त्यांनी स्वतःच्या सामर्थ्यानं क्षीरसमुद्रामध्ये शेषशय्येवर पहुडला, शांताकारं भुजगशयनं. मग आता म्हणायचं, मग त्याच्या नाभीतून कमळ प्रगट झालं. त्या कमळातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं. ब्रह्मदेवानं डोळे उघडून पाहिलं, सगळीकडे पाणीच पाणी, मी कमळात बसले. मला जन्म देणारा कोण आहे विचारच करू लागला. अशा विचारात पडलेला असताना, उद्विग्न असताना त्याच्या कानावर शब्द आले, तप 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 करा, तप करा. तपश्चर्या केल्याशिवाय उलगडा व्हायचाच नाही कशाचा. तुम्हाला जर उलगडाच करण्याचा विचार असेल, काय आहे देव, कशाला म्हणतात त्यांनी ब्रह्म, कसं झालं जगत, काय काय असेल तुमच्या मनात सगळं उलगडा. तपश्चर्या, तपश्चर्याशिवाय नाही. अध्यात्म हे जीवाला त्यांनी परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन जातात. आणि विज्ञान आणि आधी करून बाकीचं सगळं त्यांनी भौतिक विश्वामध्ये जगावं कसं हे शिकवतात. तर त्याच्यात फरक आहे. अध्यात्म त्यांनी महाराज महत्वाचं आहे, हे अध्यात्म सांगितलं जात आहे. नाहीतर मग बाकीचं भौतिक असणारं विज्ञान आहेच ना, ते विज्ञान जीवाला त्यांनी महाराज भौतिक विश्वामध्ये राहावं कसं हे शिकवतं. पण विज्ञान 2 प्रकारचे. एक विज्ञान म्हणजे भौतिक विज्ञान. विज्ञान शब्दाचा दुसरा अर्थ तो अनुभव. मग अनुभवही असला पाहिजे. ब्रह्मदेव त्यांनी कमळात आहे, सगळीकडे पाहू लागला, काय करावं त्याला. 2 शब्द ऐकू आले, तप करा. त्याने 100 वर्षाची तपश्चर्या केली. त्याचा परिणाम जगन्नियंता परमात्मा ब्रह्मदेवाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. चतुश्लोकी भागवत आहे पुढे.
नमस्कार केला त्यानं, कोण आहेस बाबा तू? म्हणे मी तुझा बाप आहे, मीच तुला जन्माला घातले. मी कोण आहे? म्हणे तू ब्रह्म. त्याला हे माहित नाही मी कोण आहे. म्हणे तू ब्रह्मदेव आहेस. माझ्याच नाभीतून कमळ प्रगट झालं, तू त्याच्यातून त्यांनी प्रगट झालास. तू माझा पुत्र आहेस. माझी अशी इच्छा आहे की तू त्यांनी आता सृष्टीची रचना करावीस. तू मला सृष्टीची रचना करायची, पण कशी करायची? मला त्याचं ज्ञान नाही, आणि बिगर ज्ञानाची एखादी गोष्ट कशी काय करता येईल? पण त्याचं ज्ञानही असलं पाहिजे. मी तुमच्या समोर संक्षेप सांगतोय, त्याच्यात बराच विस्तार आहे. बिगर ज्ञानाचं कसं काय करता येईल? मग भगवान प्रसन्न झाले. आणि दुसरा मुद्दा आणखी सांगा. ब्रह्मदेव म्हणला, देवा तुझ्या म्हणण्यानुसार मी सृष्टी निर्माण करेल सुद्धा, पण एकटा आहे तोपर्यंत चांगला आहे, दोन झाले की घोटाळा होतो. एकटा जीव असतो नाही, मन आहे आमच्याकडे, एकटा जीव सदाशिव. लग्न कार्य होत नाही तोपर्यंत मस्त, त्याला कोणी विचारित नाही कुठं चालला, कथेला चालला, कीर्तनाला चालला का वारीला चालला, आणि घरी कधी येणार काही कोणी विचारित नाही, मस्त असतो एकटा जीव सदाशिव. बायको केल्यावर जायच्या आधीच प्रश्न असतो, कधी येणार आहात आणि कुठे चाललेले आहात, सगळं द्यावं लागतं मला लिहून. मी आमच्या ठिकाणी चाललोय, इतक्या वेळ थांबणार आहे, कथेला चाललोय, इतक्या वेळ मला लागणार आहे, जेवण येणार आहे का जेवायला येणार आहे, हे सगळं सांगावं लागतं. तुम्हाला कशाला सांगू, मी सगळे अनुभवीच लोक आहे, मताचा विचार आहे. म्हणून एकट्याला काही असलं की मस्त माणूस आरामात राहत. पण सृजन झालं की मोह निर्माण होतो. बायको गेली की मग मुलं होतात, मुलं झाले की मग पुढचा प्रपंच वाढत राहतो, त्याच्यात मोह निर्माण होतो. मोह व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला म्हणायचं मोह. केवढा मोठा महात्मा असला व्यासदेवांसारखा, तरी भागवत सांगावं वाटलं, पण दुसऱ्याला नाही सांगितलं, शुकाचार्याने सांगितलं. आता ते रागावतील माझ्यावर, पण रागव करते, मी काय करू? खरं सांगायला काय त्रास आहे? मुलाची वाट पाहत राहिली म्हणून माझा मुलगा आल्यावर सांगेल, दुसऱ्याला नाही सांगणार. मोठ्या एखाद्या मुद्द्यावर जर एखादा मनुष्य जाऊन बसला, परमार्थिक गादीवर जाऊन बसला, त्याला वाटतं गादी दुसऱ्याला नाही दिली पाहिजे, मुलाला दिली पाहिजे. क्षमा मागून बोलतो बरं महाराज, कारण पदस्थ महाराज मंडळी माझ्या समोर आहे, पण त्यांना मी माहिती आहे काय जिन्नस आहे, त्याच्यामुळे ते माझा राग धरणार मला माहिती आहे. पण मी वस्तुस्थिती सांगतोय, सांगायला नको काय. कितीतरी भांडणं महाराज, गादीवरून भांडणं. ती गादी काय करते, त्याच्यात ढेकणं होतं, त्याच्यावर बसले की तडा तोडायला सुरुवात करतात. काय करतात त्या गादीला? द्यायची कोणाला, हा महत्वाचा विचार असतो. त्याच्यात भांडणं त्या गादीवर. मग मोह आहे ना, प्रेम मुलालाच दिलं पाहिजे, दुसऱ्याला नाही द्यायचं. हे प्रेम आहे. मोहात अडकून ब्रह्मदेव म्हणला, आम्ही मोहात अडकलो, मग काय करू? ब्रह्मदेवाच्या मनातला भाव आहे. मग देवानं सांगितलंय, बघ चिंता करू नकोस, तुला मी सृष्टीचं सृजन करायचं ज्ञान देतो, आणि त्या सृजनामध्ये तुझा मोह निर्माण होऊ नये याच्याकरिता ज्ञान देतो. भगवान स्वतः बोलू लागले. तरी भगवान वाच, हे ज्ञानम परमगुह्यं मे यद विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगञ्च गृहाण गदितं मया यावानहं यथा भावो यद्रूप गुणकर्मणा तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. माझ्या अनुग्रहानं तुला ते प्राप्त होईल. ज्ञानम परमगुह्यं मे यद विज्ञान समन्वितं. मी तुला परमगुह्य ज्ञान सांगतो, पण फक्त ज्ञान नाही सांगणार. यद विज्ञान समन्वितं, विज्ञान म्हणजे अनुभव, अनुभवाची जोड देऊन सांगेन, तुला अनुभवाला आणून देईल. नाही तर आपण गुरु करतो आणि गुरु आपल्याला ज्ञान सुद्धा सांगतात, पण फक्त ज्ञान महत्वाचं नाही, अनुभव महत्वाचा आहे. आपल्याला अनुभव काय? कारण गुरु असावेत कसे असावेत त्याचं शास्त्राने वर्णन करून सांगितलं. ते श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत, कृपाळू असावेत. फक्त श्रोत्रिय आहे त्यांना शास्त्र सांगता येतं, ज्ञान शब्दानं सांगता येतं, पण ब्रह्मनिष्ठ ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आणून दिला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ मग कृपाळू असल्याशिवाय ते जमणारच नाही. म्हणून हे पण जास्त महत्वाचं आहे. अनुभव, त्याला विज्ञान म्हणायचं. विज्ञान म्हणजे अनुभव. मी तुला ज्ञान सांगतो आणि अनुभवासहित सांगतो. ज्ञानम परमगुह्यं मे यद विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगञ्च गृहाण गदितं मया. त्यातलं रहस्य तुला मी वर्णन करून सांगतो. यावानहं यथा भाव यद्रूप गुणकर्मणा. त्यातली सगळी गुण कर्म विभागणी सगळ्या गोष्टी तुला सांगतो. तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. माझ्या अनुग्रहानं तुला ते प्राप्त होईल. हा अनुग्रह शब्द भागवतातला आहे. अनुग्रह महत्वाचा मुद्दा आहे महाराज. आपण सुरुवातीला बोलताना सांगितलं, कथा श्रवण करण्याकरिता इच्छा असावी लागेल, प्रयत्न असावे लागतील, भगवंताचा अनुग्रह व्हावा लागेल, मग आपण कथेच्या प्रांगणात येऊ.
आपल्यावर भगवंताचा अनुग्रह झाला म्हणून तर आपण मंडपात आलो. हे तर उगीच कशी काही ज्या अर्थी आपल्याला भगवंताने इथं 2-3 तास आणून बसवलंयच पक्क, त्या अर्थी भगवंताचा अनुग्रह समजा आणि मनापासून समजा. उगीच मी म्हणतो म्हणून नाही. कुठेतरी परमात्मा आपल्याकडे पाहतो आहे. अरे आपल्या घरचे सगळे लोक आपण ज्यांना आपलं म्हणतो ते पण आपल्याकडे पाहतात, पण त्यांच्या स्वार्थापोटी पाहतात. पण देव आपल्याकडे तसं पाहत नाही, तो विनाकारण पाहत आहे. तर आपण त्याची लेकरच आहोत. आपलं हित कशात आहे त्याला कळतं, तो आपल्याकडे रात्रंदिवस पाहतोय. ते लोक त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला की पाहणं बंद करून टाकतात, आणि स्वार्थ अपूर्ण राहिला तरी सुद्धा पाहणं बंद करून टाकतात. ते म्हणतात मरू दे. आई जरी असली तरी सुद्धा एक आई पाहिली नाही, तिला 7 मुलं होती आणि एकही मुलगा सांभाळत नव्हता. कलियुगाचं महात्म्य आहे. सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालत होते बरं महाराज. तुळशीला पाणी घालून झालं, सूर्यनारायणाला नमस्कार केला, लागली बोट मोडायला. तर कशाला बोट मोडते? वाटोळ होती म्हणजे त्यांचं. कोणाचं वाटोळ करते म्हणजे? मुलांचं. कशाकरिता? 7 असून एकही मला सांभाळत नाही म्हणजे त्यांचं काय काम आहे आता? आई आहे अशी कळवळ्याची जाती करी लाभावी नकली ती गोड प्रमाण आपण म्हणतो, पण ती सुद्धा स्वार्थाशिवाय प्रेम करीत नाही. कलियुगात आई आहे. प्रत्येक मनुष्य स्वार्थानच आपल्याकडे पाहतो, पण जगाचा मालक तसा नाही. त्याचा काही स्वार्थ नाही आपल्याकडे. तो आपल्याकडे पाहतो आहे आणि आपल्याला प्रेम देण्याकरिता, आपल्याला त्या उत्तुंग शिखरावर पदाच्या नेण्याकरिता पाहतो आहे. आपण त्याचं ग्रहण केलं पाहिजे. तो आपल्याकडे असं पाहतोय, आपण जाणून घेतलं पाहिजे. याच्याकरिता फक्त आपल्या पोटातून शहाजूकपणा गेला पाहिजे. आपण स्वतःला फार शहाणं समजतो आहोत. हे शहाणं समजणं पोटातून गेलं पाहिजे आणि कुठेतरी लीन झालं पाहिजे. आपाप सगळ्या गोष्टी पोटात उतरतील. आपाप देवाच्या जवळ आपण जाऊ. पण आपण स्वतःला अमुक समजतो आहोत, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. हेच मोठं त्रासदायक आहे. माझं बोलणं थोडं वाईट वाटत असेल, मी हात जोडून विनंतीपूर्वक सर्वांना सांगतो, कोणाला दुखवण्याकरिता अजिबात बोलत नाही. मला वाटतं तुम्ही देवाच्या जवळ जावं, आणि जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःला घालवावं लागेल. रोज कथेत येऊन बसला मनुष्य आणि आले आले त्याला झोप लागायला, दुसऱ्या दिवशी काठीच घेऊन तुम्हाला कशी आहे झोप, कशी आहे ते पाहतोच म्हणा. आणि काठी जवळ ठेवून त्यांनी बसला झोप पाहण्याकरता. तुम्ही ऐकतात ना सर्व? त्याला कधी दिसेल हो झोप? अहो तो जागा आहे ना, कशी काय झोप दिसेल? तसं देव पाहण्याकरिता आपण जर निघालो, सतर्क होऊन निघालो, देव पाहायचा आहे, देव पाहायचा आहे, दिसणारच नाही. का तर तुम्हीच देव आहात. फक्त तुम्ही स्वतःला जे समजतात ते बाजूला काढावं लागेल. आतमध्ये देव आहेच आहे का? सावधान झालं पाहिजे, विचारपूर्वक या मुद्द्यात प्रवेश केला पाहिजे. म्हणून अशाच पद्धतीनं ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंताला उपदेश केला. मी तुला सांगतो म्हटलं सगळं. मग 4 श्लोक सांगितले. चतुश्लोकी भागवत त्याला म्हणतात. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सत्सत् परम पश्चादहं यदत्यच्चयो शिष्येत सोऽस्म्यहम् मृत्यर्थम यत् प्रतीयत न प्रतीयत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. 4 श्लोक आहेत. एका श्लोकात परमात्मा तत्व सांगितलं, दुसऱ्या श्लोकात माया तत्व सांगितलं, तिसऱ्या श्लोकात जगत तत्व सांगितलं आणि 4थ्या श्लोकामध्ये आत्मतत्व सांगितलं. 4 श्लोकांचा उपदेश केला. या 4 श्लोकांचा विस्तार हेच श्रीमद भागवत आहे. 18,000 श्लोक आहेत. या 4 श्लोकांच्या भोवतीच फिरतात. आणि मग त्यांनी ब्रह्मदेवाला उपदेश प्राप्त झाला आणि ब्रह्मदेवानं सृजन केलं. त्या सृष्टीचं वर्णन करून सांगतायत. 10 लक्षणात्मक असणारी ही संपूर्ण सृष्टी आहे. 10 लक्षणं पुढे सांगायचे भागवताचे, महापुराणाचे. तरी हे या प्रसर्ग विसर्गस्य स्थानं पोषण होतया मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रया. ही 10 लक्षणं म्हणजे पुढचे 10 स्कंद आहेत. 2 स्कंद आपण पाहिले, अधिकार स्कंद आणि साधना स्कंद. त्याच्या पुढचे जे 10 स्कंद आहेत त्या 10 स्कंदांची नाव आहेत. सर्गलीला, विसर्गलीला, स्थानलीला, पोषणलीला, उतिलीला, मन्वंतरलीला, ईशानुकथा, मुक्ती, आश्रय. हे पुढचे 10 स्कंदांची नाव आहेत. आणि अशी म्हणून 12 स्कंद आहेत आणि तीही कथा आहे. पण फक्त कारणास्तव काही राजा रजवाड्यांच्या कथा त्याच्यात सांगाव्या लागल्या. पण हे ज्ञानानं परिपूर्ण असणारं फळ आहे. निगमकल्पतरोर्गलितम फलम. त्या माध्यमातून शुकाचार्यांना राजाला ज्ञानच सांगायचं. गोष्टी सांगण्याचं तात्पर्य नाही, ज्ञान सांगण्याचं तात्पर्य. वक्तृ तात्पर्य कळालं पाहिजे. बोलणारा माणूस का बोलतोय हे कळालं पाहिजे. समजा मी वाईट शब्दात तुमच्या समोर काही गोष्टी बोललो, पण मी का बोलतो हे कळालं पाहिजे.
की जर तुम्ही मनाला लावून त्यांनी विपरीत दृष्टीने पाहाल की हा मला अमुक दृष्टीने बोलतोय, मी अमुक दृष्टीने बोलणारच नाही. माझ्या मनातली दृष्टी एवढीच आहे की तुम्ही देवाजवळ जावं, तुम्हाला देव भेटावा. हे वक्तृ तात्पर्य हे कळायला पाहिजे. जर नाही कळालं की घोटाळा होतो. म्हणून भागवत त्यांनी मला सांगितलं. पण का सांगितलं, ह्या सगळ्या कथा त्याच्यात का आल्या, त्याच्या मागचं काही कारण आहे. त्याच्यातून फक्त ज्ञानच आपल्या पोटात उतरावा हा उद्देश आहे. ज्ञानरूपी फळ आहे, पक्व झालेलं फळ आहे. म्हणून 10 लक्षणात्मक सृष्टी ब्रह्मदेवानं त्यांनी अशा पद्धतीने निर्माण केली. म्हणजे सृष्टी निर्माण केली, सर्ग, त्याचा विस्तार, विसर्ग हे सगळं त्यांनी पुढे पाहायचंय. द्वितीय स्कंद इथे पूर्ण झाला. आता तिसऱ्या स्कंधात आपण पदार्पण करतो. या तिसऱ्या स्कंधाला त्यांनी मला सर्ग दिला म्हणतात. सृष्टी कशी निर्माण झाली याच्याविषयीचे बरेच मतमतांतर आहेत. सृष्टीविषयी असणारा वाद, जीवेश्वराविषयी असणारा वाद याला शास्त्रार्थ म्हणतात आणि त्यालाच लोक वाद म्हणतात. सगळ्यात पहिला वाद आहे आजातवाद. तो नाही कळाला की मग विवर्तवाद, तो नाही कळाला की मग दृष्टीसृष्टीवाद, तो नाही कळाला की मग सृष्टीदृष्टीवाद, तो नाही कळाला की मग परिणामवाद, तो नाही कळाला की मग आरंभवाद. आरंभवादावर यावंच लागतं नाही याला जास्त. हे ज्याला कळत नाही त्याच्याकरिता सांगावं. तर शास्त्र सांगताना उंचावरून सांगावं, आधी कठीण सांगावं. जर लोकांना कठीण कळालं नाही की अजून खाली उतरावं, ते नाही कळलं की अजून खाली उतरावं. मग फक्त लोकांच्या समोर विनोद सांगावं आणि खदखदून लोकांना हसावं. कारण दुसरं ऐकत नाही तर मग काय करायचं. सवय लागली लोकांना हीच. नाईलाज आहे. कीर्तनकारांची चूक नाही. कीर्तनकार लोकांच्या समोर उभं राहून त्यांनी 2 तास कंबर बांधून असे खदखदा लोकांना हसवतात. त्याचं कारण एवढंच आहे की लोकांना फक्त हसायलाच बरं वाटतंय. हे त्यांनी निरस सांगितलं की हगवण लागते, मग परत त्यांनी औषध घ्यावे लागते. पण मुद्द्यावर त्यांनी कोणी सांगायला तयार, त्यांना तरी काय करायचं. तो कीर्तनकारही विचार करतो, एवढ्या लांबून मी प्रवास करून येतून यांच्या समोर तत्वज्ञान सांगून ते असे तोंड सोडून बसले, मग कशाला एवढ्या लांब यायचं. त्यापेक्षा ते खुश आणि मी खुश. सरळ गोष्ट आहे, सरळच मुद्दा आहे माझा. याचं काय ते महत्वाचं नाही. त्याला आत्मोद्धार करून घ्यायचा असेल, खरोखर वाटत असेल भागवतातून फल काय प्राप्त करून घ्यायचं हे कळालं असेल तर मग तो ऐकणारच आणि त्याला ऐकावंच लागेल. महत्वाचा विचार म्हणून शास्त्र ऐकणं गरजेचं आहे. आता सर्ग लीला सांगायला सुरुवात केली. मग आरंभवाद सांगितलं, कळत नाही. मग त्या प्रश्न विचारायला सुरुवात केली. महाराज मला सांगा ना, ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवानं स्वतःच नारदाला सांगितलं, तो संवाद पूर्ण झाला. पण सृष्टी निर्माण कशी केली ब्रह्मदेवानं भगवंताच्या आज्ञेनुसार हे सांगा, हे मला विचारायचं. ते म्हणले आता असं आहे, तू जसं मला विचारतोस ना आता, असंच याच्या आधी एक संवाद झाला होता. तो संवाद कोणाचा होता म्हणजे विदुर काकांचा आणि मैत्रेय महामुनींचा संवाद होता. त्या संवादात हे सगळं वर्णन आलेलं आहे. मैत्रेय महामुनींनी विदुर काकांना ते सांगितलं की तीर्थयात्रा करायला गेलेले असतात. अरे म्हणे हे तर राहिलंच मग अशी म्हणे काय तुम्ही सांगितलं पहिल्या स्कंदामध्ये विदुर काका तीर्थयात्रेला गेले होते, धृतराष्ट्राला भेटायला आले. पण मला विचारता राहिलं की विदुर काका तीर्थयात्रा करायला का गेले होते. कारण विदुर काका सामान्य नव्हते, धृतराष्ट्राचे भाऊ होते. दोघी जणी त्यांनी होत्या ना, अंबा, अंबिका आणि अंबालिका, त्या 3 होत्या. त्याच्यात ती अंबा तर निघून गेली होती, ती शिखंडी येऊन भीष्माचार्यांच्या समोर आली होती. आणि अंबिका आणि अंबालिका दोघी जणी राहिल्या होत्या. विचित्रवीर्याच्या ह्या पत्नी. चित्रांगत नावाचा मुलगा सत्यवतीचा चित्रांगत नावाच्याच एक शातून मारला गेला आणि विचित्रवीर्य त्यांनी राहिला होता. आणि त्याचं लग्न करायचं म्हणून भीष्माचार्यांनी ह्या 2 कन्या पळून आणल्या होत्या. 3 आणल्या होत्या. त्यातली म्हणली भीष्माचार्यांना तू माझ्याशी लग्न कर. ते म्हणले मी ब्रह्मचारी, मग मला कशाला पळून आणलं. निघून गेली, तुझ्याशी लग्न करून दुसऱ्याशी करणार नाही. ती निघून गेल्यानंतर त्यांनी आता काय करावं. ती म्हणजे तुझा बदला घेईल. मग ती झाली शिखंडीच्या रूपात भीष्माचार्यांच्या समोर. आणि मग राहिल्या त्या 2 विचित्रवीर्याच्या पत्नी. आता हा रोगी होता मला, ज्याला राजयक्ष्मा नावाचा रोग झाला होता. मग संतती होण्याच्या आतच मरून गेला. मग त्यांनी व्यासदेवांना बोलावलं. व्यासदेवांच्या तपसामर्थ्यावर त्यांनी मला 3 पुत्र प्राप्त झाले. पहिलीच्या महालात गेले, तिने डोळे बंद केले, तिला मुलगा झाला, पण त्या अंध जन्माला धृतराष्ट्र. दुसरीचे डोळे तिने उघडझाप केले, त्यांनी मला तिला ते सहन झालं नाही, पांडू जन्माला आला. तिसरी दासी होती, त्या दासीच्या महालात त्यांनी प्रवेश केला, तिला व्यासांचं ते सहन झालं, तिच्यापासून पुत्र झाला. त्याचं नाव आहे विदुर. धर्मात्मा आहे, महात्मा आहे. त्याच्यात मोठी विदुर कथाच मोठी लांबलचक आहे, विदुर चरित्र लांबलचक आहे. आपल्याच परिसरामध्ये श्रीगोंदा तालुक्यात मांडवगड नावाचं एक गाव आहे.